त्यामध्येच आता श्रेयवादाची लढाई सुद्धा पाहायला मिळते। कोस्टल रोडवरून आता दावे आणि प्रतिदावे सुद्धा केले जातात आहे। आपण पाहूया। मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालक देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत। म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोड आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली। ये पब्लिक है, ये सब जानती है। अरे अर्ध्या रात्री ते मुंबईकरांना उठवून विचारलं कोस्टल रोड कोणी केला, बीडीडी चाळीचा विकास कोणी केला, या ठिकाणी मेट्रोचं काम कोणी केलं। अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं। कोणी केला? आता कोस्टल रोड म्हणाले आम्ही केला। अरे कोस्टल रोडच्या परवानगीपासून सगळं जे मिळत नव्हतं ते मोदीजींचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजींनी जाऊन सगळ्या परवानग्या मिळवल्या आणि म्हणून तो कोस्टल रोड झाला। मुंबईतल्या मेट्रो लाईन कोणी पूर्ण केल्या? महायुतीने केल्या। त्याच्यात पण स्पीड ब्रेकर टाकला होता, अनेक मेट्रोला स्टे देण्याचं काम केलं, पण ते आम्ही धुडकावून लावलं। कोस्टल रोड कोणी पूर्ण केला तो सांगितलं मी। 25 वर्ष रखडलेले एसटीपी प्रकल्प आपण केले होते। प्रकल्प एसटीपी नव्हती, आता आपण केली। आम्ही जसं सांगतो मुंबईमध्ये कोस्टल रोड हो हे आम्ही केलेले आहे। मुंबई महानगरपालिकेच्या 92,000 पर्यंतच्या मुदत 92,000 कोटीच्या मुदत ठेवी हे आम्ही करून दाखवलेले आहे। कशाला? अगदी मुख्यमंत्री असताना मेट्रो 2चं लोकार्पण सुद्धा मीच केलेलं आहे। शिवसेना भवनातील आठवण आजही ताजा असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं। त्यावर आता अमित साटम यांनी टीका केलेली आहे। अमित साटम यांनी काय म्हटलंय पाहूया। मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवन मधल्या आहेत। त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आता समजत नाहीये किंवा कळत नाहीये। पण जुन्या शिवसेना भवन मधल्या आठवणी या खूप काय म्हणू त्याला रोमांचकारी आणि आनंददायी आणि असा त्या आठवणींना म्हणजे मी तुमच्यावर जर बसलो मी तर इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या। आणि माझी चॅलेंज आहे, पुढच्या वर्षी रक्षाबंधनाला एकत्र दिसणार नाहीत, पुढच्या वर्षी दीपोत्सवाला एकत्र दिसणार नाहीत किंवा पुढच्या वर्षी गणपतीला एकमेकांच्या घरी जाणार नाहीत। आणि मी त्यांना हे सांगू इच्छितो की आपला हा जो फॅमिली ओपेरा आपण टीव्हीवर चालवलाय याच्यामध्ये मुंबईकरांना, सामान्य मराठी माणसाला अजिबात रस नाही। कारण मुंबईची महानगरपालिका ही काही एका परिवाराची जागीर नाही। आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही, इथं कसलं हिंदू मराठी लावलं जातंय। हा महाराष्ट्र असून महाराष्ट्रातील शहरांमध्ये मराठीचा मान राखलाच पाहिजे आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदू मराठी प्रचारावरून फटकारलेला आहे। अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले। मग मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला। मी परवा स्पष्ट सांगितलं, आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार। जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं, जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे, बरोबर? मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता? तो हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार। इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।